करो या मरो की स्थिती आहे. खरं का आपण स्टार इव्हेंट सगळं एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेत. चला जरा सामना चालू करायचा पंच. आपण ही स्पर्धा पाहता त्रिमूर्ती प्रीमियर लीग चोळेगाव अशी स्पर्धा आपण पाहता. TPL स्पर्धा आज 4 संघ खेळताना दिसत आहेत. पुढच्या वर्षी 8 संघ खेळताना दिसणार आहेत. कोणतरी सज्जत आहे अज्जू. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथं मात्र कोणतरी सज्ज होतं अज्जू. अजय गोलंदाज. चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. खरं का आपण क्युरेटर भीम काळन सुद्धा हा सामना एन्जॉय करत आहेत. अजय राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी. सुनील एक आक्रमक फलंदाज. त्या सुनीलला मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय. सुनील आणि लारा आपण ही जोडी पाहतोय. अजय राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. अजदेगाव एंड कडून सायकलवर सुनील पुढे ससाला. चेंडू हवे त्यावेळेला पाहिजे झेल होतोय का. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र सुनील बॅक टिप पवेलियन. तर आदरांजली चषक सुद्धा आयोजित केलेलं सकाळ पाड्याने आणि त्याचं पूर्णपणे देखभाल आपण बघितलं तर अजयने पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांचं देखील नितीन आपण इथे सत्कार केलं होतं कालच्या दिवसात. आणि आपण बघितलं तर अज्जू यांचा सत्कार केला होता. आणि आज 6व्या दिवशी आपण बघतो इथे TPL आहे. त्यामुळे DJ मास्टरला पुन्हा एकदा एक संधी मिळते इथे DJ ऑपरेट करण्याची. विजय ठाकूर आणि त्याच्या सहकार्याने आपण देवतेडे धन्यवाद कमी. सुजित शेलार आणि धन्यवाद. पाच चेंडू आहेत अजून एक चेंडू बाकी आहे. 4 चेंडू आहेत अजून 2 चेंडू बाकी आहेत. एकही धाव नाहीये. इथे खूप चांगली गोलंदाजी करतोय अजय उर्फ अज्जू. चेंडू पडलाय तर टेकअप होतोय. 95 खूण करतायत. संख्या आपण खाता उघडतात मात्र इथं अजय तो अनित. चेंडू ऑन साइडला पुल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू. 55 इशारा काय तो पाहिजे. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 7. अजय युवाचा वापर केला होता. चेंडू यावेळेला पॅड देतोय. धाव मात्र काय मिळत नाहीये. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला फीड करतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय नवदुर्ग क्रिकेट संघाची 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. DJ गोलंदाजी सज्ज होतोय. गोलंदाज यावेळी आपण म्हणजे तर मिकी. नितीन जेव्हा जेव्हा आपण समालोचन करतो शहर विभागात तेव्हा आपल्याला वेगवेगळी नावं बघायला मिळतात. मिकी, विकी, सायकल फंदास लारा. मिकी तू लारा.
सुरेख चेंडू गुडल्यास पण चेंडू टेकाप होतोय, पुल करण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी मिक्की, खूप चांगली गोलंदाजी करतोय. लारासारख्या फलंदाजाला मात्र इथे शांत ठेवतोय. आपण स्पर्धा पाहता TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग. चेंडू बॅक पुढे जात आहे, स्क्वेअर कट करतोय, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू सीमा पार, 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. आपण बघितलं तर रागाई BMS समीर चौधरी याचकडे आपण बॅट सुद्धा मिळालेली आहे. मॅन ऑफ द सीरीजसाठी हा चेंडू आपण हवेत होता, क्षेत्रक्षणे प्रयत्न केला पण चेंडू मात्र त्याच्या आवागाच्या बाहेर. 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 12. प्रगतीपथावर मिकी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर मिकी स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईक केला फलंदाज डावखुरा फलंदाज अनिल. सुनील बाद झाला तर मात्र अनिल कशापाय मेकी राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. मोठा चेंडू ऑन साईडला भिरकावून देतोय. चेंडू मिडविकेटला चांगलं क्षेत्र, 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावरती आपण बघतोय. 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून 1 चेंडू बाकी आहे. याच मैदानावर आपण बघितले खूप चांगली स्पर्धा झाली होती. सकाळपाडाने आयोजित केलेली स्पर्धा तरंजली चषक 2017. 5 दिवस ही स्पर्धा अप्रतिमरित्या आपण बघितले लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा बघायला मिळेल. तेवढंच चांगलं डीजे ऑपरेटिंग आणि तेवढंच चांगलं आपण बघितले आयोजन सुद्धा बघितलं होतं सकाळपाडाच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू तो डीप कव्हर आणि कव्हरच्या मधनं 2 क्षेत्रक्षण चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडू सीमा पार, 4 धावा. आज आपण बघतो रागाई BMS समीर चौधरी याचकडून आपण बॅट सुद्धा बघितली दिली जाणार आहे. मालिका वीरसडी एक क्रिकेटची बॅट अतिशय चांगली बॅट आहे. कारण का बरेचशा खेळाडूंनाही बॅट बघताच या बॅटच्या प्रेमात पडले होते बरेचसे खेळाडू. पण आयोजकांनी सांगितले ही बॅट फक्त खेळाडूंना, जो खेळाडू या मालिकेत चांगले परफॉर्मन्स करेल त्याला मिळणार आहे. अजीव गोलंदाजी साईडला शापाल होतोय, पुल करतोय चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हवे ते झेल सुटतोय इथं मात्र संदीप झेल सोडतोय. आमचे गुणलेखक पण मला वाटतं समालोचक असणार आहेत. प्रत्येक आमच्या शब्दावर ते बारकाईने निरीक्षण करतायत. क्या बात आहे. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावरती. 18 विशाल निंबाळकर
एक चांगला जॉब करतायत, कारण का आपण म्हणजे तर गुणलेखक म्हणजे आमच्या पाठीचा कणा असतो, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हे संवाद साधतोय, गुणलेखक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर स्ट्रायकीला फंदा आपण बघतो लारा अजय. चला पंचांना विनंती असणार सामना जरा फास्ट खेळवायचा आहे, खरं का अजूनही आपण म्हणजे बरेचसे सामने बाकी आहेत. प्रेक्षक भरपूर प्रमाणात आहेत. आपण म्हणजे ज्या खेळाडूंना TPL मध्ये खेळायला संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या वर्षी नक्कीच मिळणार आहे, त्यामुळे नाराज होता नाही त्यांनी. पुढच्या वर्षी TPLचे 8 संघ खेळणार आहेत. अजू लॉक करतो चेंडूला, चेंडू हवे ते मिड विकेटला. विक्की मात्र इथं चूक करतो आणि चेंडू सीमा पार, चौकार. ते मात्र नक्कीच कदाचित सूर्याची किरण डोळ्यावर आले असेल म्हणून मिक्की मात्र झेल सोडतो, कारण मिक्की वेगाने पुढे येतो आणि चेंडू मात्र मागे निघून जातोय. चौकाराने धाव संख्या वाढते. आपण जर यांनी संघाची नवदुर्ग संघाची चेंडू आपण थोडासा फुटबॉलचा प्रकार होतो, इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. स्पीड होते पाहिजे, तिसरी धाव नकार देतोय. अर्जुन चौधरी आणि राहुल पाटील यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. TPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. संख्या 24 अजय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक दुसरं संघात तिसरं फुटावा चेंडू, अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू जातो डीप कव्हर रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 10 मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफाल करते. त्याने आम्हाला एक खूप चांगलं सहकार्य केलंय, पुण्याचं काम केलंय. विजय म्हात्रे यांनी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली, त्यावर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुभाष पाटील यांनी टी-शर्ट सुद्धा आम्हाला दिले. साई शेलार यांनी चषक सुद्धा दिलेत. सन्माननीय नगरसेवक विनोद कळण यांच्याकडून सुद्धा खूप मोलाचं सहकार्य झालेलं आम्हाला. सन्माननीय नगरसेविका खुशबू चौधरी यांच्याकडून सुद्धा खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे. तसेच दिनेश सोरकाते यांच्याकडून 24 मेडल संघासाठी. पुढे सरसावले ते चेंडू अवसाडीच्या माध्यमातून, चेंडू फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधनं चेंडू सीमा पार, चौकार. एक चेंडू अजूनही बाकी. अजय चेंडू शपाल होतोय, पूल करतो चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधनं चेंडू सीमा पार, 4 धावा. गुड शॉट.
गणेश निघून गेले त्यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाले शिवाजीदास शेलार, चंद्रकांत चौधरी, हनुमान विष्णू चौधरी, मंगेश तारवे, राकेश म्हात्रे आणि संतोष खाडे यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाली आणि तसेच बबन सावगे यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण ही स्पर्धा पाहता TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2017 चोळे गोंधळी सज्ज होते. 3 षटकार संवाद आपण वाढले धाव संघात नवदुर्ग संघाची 33 धावा. चौथं षटक पाहायचं आता कोण घेऊन येतोय. हेड्रिक साठी आपण तर 500 रुपयाचा पार्श्विक आणि मेडनसाठी 1000 रुपयाचा पार्श्विक बाबू पवार यांच्याकडून. सुरेख चेंडू पहिल्यांदा चेंडू असं वाटतं की चेंडू बाहेर जाईल निघून पण आतमध्ये आला चेंडू निधाव चेंडूची समाप्ती होते. विलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. लॉक करतो चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू कव्हर रिजन मध्ये फलंदाज मात्र प्रवीण शिंदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्नाच्या विघ्नहर्ता संघाचे संघनायक गडी बाद होतो. इथं मात्र आपण चांगला ड्राईव्ह फटका केला होता पण चेंडू हवेत होता. हॅलो बद्रीसाठी पारितोषिक आलेलं आहे. तरी सकाळपासून जेव्हा जेव्हा बद्री येतोय खेळायला तेव्हा पारितोषिक मात्र इथं घोषित केलं जातं. 3 षटकार मारले तर पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. संदीप खाडे यांच्याकडून क्या बात आहे. 2 फलंदाजी आपण म्हणले ते 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय. रवी जाधव यांच्याकडून विलास साईडला आपण आता पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतो 34 धावा. विलास राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. शॉट चेंडू हुक करतो चेंडूला. चेंडू बॅकवर्ड काढलाय ग्रीजर मधून. चेंडू सीमा पार षटकाराच्या बाहेर एक झेल पकडतोय क्षेत्ररक्षण. थँक्यू. आपण बघितलं अनिकेत झेल पकडता षटकाराच्या बाहेर पण अनिकेत तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे संध्याकाळी. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 40 धावा. पारितोषिक नाही अनिकेत. प्रल्हाद आपण तर प्रल्हाद काळ नाही येत. लॉक करतोय चेंडू. यावेळेला बघितलं तर थोडं लॉंग ऑनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी करतोय अनिल. धावसंख्या वाढते तर धावसंख्या धाव फलकावरती 46. अनिल इन ऑन द फायर. विकासच्या गोलंदाजा पूर्णपणे आपण विलासच्या गोलंदाजा पूर्णपणे समाचार घेतोय. विलास जर अजून एक षटकार मारला तर पारितोषिक मिळणार आहे. अतिशय सुरेख चेंडू. लो फुटा चेंडू. चेंडू पॅडवर जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय मात्र 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 47. चौथा षटक प्रगतीपथावर आहे.
क्या बात आहे. बद्री मला वाटतं इथला एकदम फेवरेट खेळाडू आहे. बद्री जर तुम्ही एक षटकार मारला तर 300 रुपयाचा पारितोषिक आहे बाबू पवार यांच्याकडून. आज शेवटचा चेंडू या षटकातील. विलास राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. पुढे ससा लॉक करतो चेंडूला. स्वीटली टायमिंग लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊला. आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊला. थँक्यू. आपण तर पारितोषिक लाभलं इथं मात्र 300 रुपयाचं. बाबू पवार क्या बात आहे. बाबू पवारचा मला वाटतं फेवरेट खेळाडू म्हणजे बद्री. पारितोषिक आलेल्या बद्री इथं 300 रुपयाचं. पाहिजे अंतिम षटक. बाबू पवार 300 रुपयाचा पारितोषिक ठेवतायत बद्रीसाठी. मात्र आता अंतिम षटक कोण गणतो धावू शकत 53. सावन येतोय. अंतिम षटक अनिल आणि आपण बोलली तर बद्री कशाप्रकारे फलंदाजी करतो पाहिजे. अंतिम षटक सावन गोलंदाजी मार्कर कडून. यावेळी चेंडू हवे ते पायचा झेल होतो का कॉटन बोर्ड होतोय का. अप्रतिम झेल फलंदाज बाद होतोय. मात्र अनिल बॅक टू पावेलेन. पुन्हा पारितोषिक आले बद्रीसाठी. जर बद्रीने अजून एक षटकार मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे बाबू पवार यांच्याकडून. म्हणतं बाबू पवार आणि बद्रीचं अटूट नातं आहे. एकाच संघातले म्हणजे फेमिकल का जोडे. प्रत्येक षटकाराला बद्रीचे बंधुराज पण खुश आहेत. कारण का बंधुराजांना जर पारितोषिक मिळालं तर संध्याकाळी त्यांचा फायदा होऊ शकतोय. अच्छा तो अतिशय सुंदर चेंडू खोदून काढतो चेंडूला. चेंडू तो रॉंगला प्रतिम क्षेत्रक्षण. एकच 10 मिनिटे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफाल करते. आपण बघतोय 54 धावा. स्ट्राईकला फलंदाज येतात यावेळी योगेश. चेंडू गुडलॅन्स पाडून टेका बदो पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क. अप्रतिम कमबॅक. अजूनही 3 चेंडू बाकी षटकातील. शावाने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एनला फलंदाज आपण योगेश. शावंत योगेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू पुण्याला गुडलॅस पण टेका होतोय. धावचीच अपील करतो यावेळी. संदीप थांबायचं. आपण बोलायचं नाहीये फक्त थांबायचंय. 55 डिसिजन फायनल डिसिजन आहे. 55 डिसिजन अंतिम डिसिजन राहणार आहे. येस वाईट नाहीये चेंडू. फलंदाज आपण बघितलं धावाच्या स्वरूपात बाद होतोय. बद्री बॅक टू पावेलेन. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या ती म्हणजे नवदुर्ग संघाची 54. 2 चेंडू अजून बाकी आहेत. शाबाने गोलंदाजी मार्कवर. सायकेला फलंदाज यावे सुदेश. लॉक करता चेंडूला. 6 धावा. गुड शॉट. क्या बात आहे विजय. अप्रतिम सॉन्ग लावलंय.
जबरदस्त सॉंग लावलंय तुम्ही. श्रावण त्यांच्या पेज गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. धाव संख्या आपण बघितलं तर 60 धावा, 61 धावांचं लक्ष्य. जर आपण बघितलं तर स्टार 11 संघासमोर पाहिजे. स्टार 11 संघ हे 61 धावा पूर्ण करतोय की आपण बघितले नवदुर्ग संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे थांबाचा डीजे मास्टर सुरू होईल तेव्हा मी ऐकणार आमच्या साथी समालोचक नितीन काय तत्परी डीजे लाईक संधी देऊया. डीजे बघा नवदुर्ग 11 संघाने प्रथम फलंदाजी 60 धावा केल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष आहे. 61 धावांचा पाठलाग विचार केला तर आपण 5 षटकांचा विचार केला तर 12.20च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. त्या म्हणजे स्टार 11 संघाला. स्टार 11 संघाची सलामी जोडी आपण बघतो मैदानात संदीप आणि राजा. आणि पहिले षटक होते गोलंदाज बद्री. पहिले षटक होते गोलंदाज बद्री. आमचे डीजे मास्टर विजय ठाकूर, ओम साई डीजे, यशवंत शेलार, सुजित शेलार यांचा डीजे आपण बघतोय. त्यानंतर विजय ठाकूर सोनारपाडा. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. एक धाव. बाबू पवार यांच्या बद्रीने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये पारितोषिक आहे. पहिला चेंडू स्वे टाकतोय. यावेळेस माझं पैसे अपील केलं होतं
बघा अंडर फेकी आपल्या बघा मी ते एक धाव मी दे धावसंख्या एकने वाढते धावसंख्या दोन धावा आपण बघतोय धावपलकावर 61 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय तो म्हणजे स्टार 11 संघ. एकसष्ट धावांचं लक्ष आहे. गोलंदाज बद्री पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ धावपलकावर धावा त्या दोन. सेकंड फलंदाज राजा राजाने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय फक्त सिंगल. एक धाव मिळते ती राजाला आणि संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. 3 धावा आपण बघतोय धावपलकावर. चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. नऊ धावा आल्यात. गोलंदाज बद्री राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन रिझल्ट मधला. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11 धावा. चेंडू भिरकावून दिलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावर 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षक होते. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 13. 12.20च्या सरासरी धावा कुठे आहेत मात्र धावपलका धावा आल्या त्या 13 धावा आतापर्यंत. 61 धावांचं लक्ष आहे. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग डीप स्क्वेअर लेगच्या मधनं 4 धावांसाठी. DJ Sono Mono बघा स्टार 11 संघाला 12.20ची सरासरी होती मात्र त्याने पहिल्या षटकात 17 धावा कुठल्या आहेत. त्यामुळे आता येणारे 24 चेंडू आणि 44 धावांची अजून गरज आहे. प्रति षटकामागे 11ची सरासरी आता राखायची आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सावंत. गोलंदाज सावंत ही स्पर्धा आपण बघतोय त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग सोळेगाव 2017 या स्पर्धेसाठी आपण बघतोय. आम्हाला ज्यांनी टी शर्ट दिले ते म्हणजे सुभाष पाळी साहेब. त्यानंतर सर्व चषक आपण बघतोय ते म्हणजे साई शेलार. गोलंदाज यावेळेस मात्र 1 धावामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 18 धावा धावपळ करते. तसेच विद्यमान नगरसेवक विनोद जयराम खान त्यानंतर विद्यमान नगरसेविका खुशबुताई चौधरी तसेच ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली म्हणजे विजय म्हात्रे ठाकूरवाडी. त्यानंतर 12 संघांना 2 शेवटचे संघ असतील. मेगा फायनलमध्ये 24 खेळाडूंना मेडल दिले आहेत. दिनेश सोरखादे दावडी यांच्याकडनं चेंडू भिरकावून दिले. अप्रतिम फटका पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधनं 4 धावांसाठी.
20 संदीप वैयक्तिक 19 धावांमध्ये घेतोय. यावेळी स्वतःच्या डाव भिरकावून दिला आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षक सुनील 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 23 धाव कधी. तसेच आपण होते या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट सुद्धा आहे जे आम्हाला दिले म्हणजे समीर सत्यवान चौधरी रागाई BMS याचकडून. यावेळी मात्र निधा छोटी समाप्त होते. गोलंदाज सावंत आपण बघतोय चोळेगाव एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते. धावपलकावर धावा आहेत त्या 23 धावा. 61 धावांचं पाठलाग करताना धावपलकावर धावा आहेत त्या 23. यानंतर सामना असेल स्वर्गीय मंगेश 11 वर्सेस गावदेवी 11. यावेळी चेंडू भिरकावून दिला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय सुदेश फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 24 धावा धावपलकावर. चेंडू हलक्या खेळ काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मध्ये. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू सीमा पार जातोय वाच आहे आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी षटक समाप्त होतोय. स्टार 11 संघाने 14च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 28 धावा आपण बघतोय धावपलकावरती. अजून एक 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. बघा सुरुवातीला सरासरी हवी होती 12.20 ची. त्यानंतर सरासरी हवी होती 11 ची आणि ती सरासरी राखली 11 ची. अजूनही 11 ची सरासरी आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. त्यानंतर सामना असेल स्वर्गीय मंगेश 11 वर्सेस गावदेवी 11. दोन्ही संघाने यायचे नाणेफेकीसाठी. गावदेवी 11 वर्सेस स्वर्गीय मंगेश 11. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू समोर येत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू उचलते फेकी करत आहेत फक्त सिंगल. धावसंख्या 29. 17 चेंडू 32 धावांची अजून गरज आहे. बघा 11 ची सरासरी राखायची आहे ती म्हणे स्टार 11 संघाला. यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट. चेंडू वन बाउंस सीमा पार लॉंग ऑन रिझन मधनं 4 धावांसाठी. धावसंख्या 33. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. तिथं चेंडू समाप्ती होते. धावसंख्या 33. अजूनही 28 धावांची गरज आहे. संदीप वैयक्तिक 27 धावांमध्ये घेतोय. बघा चांगली फलंदाजी आपल्या बघा 27 धावांची बहारदार खेळी. नक्कीच गोलंदाज आपण बघतोय संदेश. चेंडू भिरकाव दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डीप मिड क्षेत्रामधला चेंडू उचलतो फेकी करतोय योगेश. तोपर्यंत 2 धावा. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 35. अजून 26 धावांची गरज आहे. गोलंदाज सुदेश. व सुदेश आणि संदीप एकाच संघामध्ये खेळतात. मात्र ही IPL आहे त्यामुळे समोर असतात. चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 37. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे ती म्हणजे स्टार 11 संघाला.
यात सामना असेल गावदेवी 11 वर्सेस स्वर्गीय मंगेश 11. स्वतः स्टॅमिंग स्ट्रोक होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी.